सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात एका भूकंपाची नांदी आहे का हा प्रश्न आहे। कारण छगन भुजबळ ठाकरेंच्या संपर्कात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतल्याचं कळतंय आणि मिलिंद नार्वेकर यांना सुद्धा भुजबळ भेटल्याची माहिती समोर येते। गेल्या काही दिवसात अस्वस्थ असलेले नाराज असलेले छगन भुजबळ हे आता बंडाच्या पवित्र्यात आहेत का? कारण अजित पवार यांच्या सोबत गेलेले छगन भुजबळ हे पुन्हा घरवापसी करणार का? गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी शिवसेनेची साथ सोडलेली होती असे छगन भुजबळ जे नाराज आहेत ते पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असतील का? उभाटा गटात ते ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी करणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची नाराजी, काल समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी धरलेला आग्रह आणि या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी घेतलेल्या या राजकीय भेटी, पहिल्यांदा त्यांनी जी माहिती मिळते त्यानुसार छगन भुजबळ हे संजय राऊत यांना भेटलेले आहेत आणि त्याचबरोबर छगन भुजबळ हे तिकडे संपर्कात असल्याचं कळतंय ठाकरेंच्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात एका नव्या राजकीय भूकंपाची ही नांदी आहे का हा प्रश्न या भेटीच्या नंतर निर्माण झालाय। कारण छगन भुजबळ हे राज्यातले ओबीसींचे सर्वात मोठे नेते आहेत आणि त्यांच्या या राजकीय भूमिकेच्या नंतर राजकारणात निश्चितपणे एक खळबळ माजलेली आहे। छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय आहे याबद्दलचा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात होता। आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभा दोन्ही ठिकाणी त्यांना डावलण्यात आल्यानंतर ते नाराज होते। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, नेमकं काय घडतं राजकीय वर्तुळात, काय सांगतायत सूत्र? न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। ठाकरे गटाचे दोन मोठे नेते हे छगन भुजबळ यांना भेटले असल्याची देखील माहिती मिळते। त्यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये घर वापसी कशी करता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे। सध्या छगन भुजबळ हे त्यांच्या पक्षामध्ये नाराज आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना डावलण्यात आलं होतं। त्याचबरोबर नाशिकची किंवा उत्तर महाराष्ट्रातली जी काही राजकीय गणित आहे त्यामध्ये देखील त्यांची नाराजी आहे ती उघडपणे दिसून आलेली आहे। ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल यामध्ये जे काय चढाओढ सुरू होती त्यामध्ये देखील अनेक जे कंगोरे जे ते निघाले होते त्यामध्ये देखील त्यांना कुठेतरी साईड कॉर्नर जे ते केलं होतं। त्यामुळे स्वपक्षामध्येच एक काहीशी नाराजी आहे ती उफाळून आली होती आणि तीच भुजबळ समर्थकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि भुजबळ समर्थकांचा मोठा प्रभाव किंवा मोठा दबाव जो आहे स्वतः ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरती आहे। त्यामुळे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीत असल्याचं माहिती जी आहे ती मिळते आणि त्या संदर्भातली शक्यता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कोणत्याही क्षणी छगन भुजबळ यांचा जे आहे पक्षांतराच्या संदर्भात अधिकृत जी आहे ती माहिती जी आहे ती घेतली जात आहे की त्या संदर्भात ते नेमकं काय निर्णय घेणार आहेत त्या संदर्भात माहिती सांगितली जाते। जी आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते नाराज आहेत। त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची त्यांच्यासोबत बैठक झाली असल्याची माहिती मिळते आणि त्या बैठकीमधूनच एकूणच जी आहे राजकीय गणित जी आहेत पुढची ती आखण्यात आलेली आहेत। विधानसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील जे नांदगाव आणि त्याचबरोबर येवला हे जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यासाठी त्यांनी आग्रही मागणी धरलेली आहे। त्याचबरोबर मुंबईतली भायखळा विधानसभासाठी देखील छगन भुजबळ हे आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानुसार ठाकरे गटाकडे देखील सकारात्मक भूमिका जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा घर वापसी करतायत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यानुसार नक्कीच आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत या घडीची सगळ्यात मोठी राजकीय बातमी पोहोचवतोय। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक राजकीय भूकंप होणार आहे का? संजय राऊत आणि त्याचबरोबर महत्वाच्या नेत्यांची भेट आज छगन भुजबळ यांनी घेतल्याचं कळतंय। या गुप्त भेटीच्या नंतर छगन भुजबळ हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं समोर येतंय आणि आता त्यांची एकूणच घरवापसी होणार का याबद्दलची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्याने नाराज असलेले छगन भुजबळ हे मोठ्या राजकीय भूमिका घेण्याच्या बेतात असल्याची मनस्थितीत असल्याची माहिती सातत्याने समोर येत होती। आधी लोकसभेला त्यांना डावलण्यात आलं, त्यानंतर राज्यसभेलाही त्यांना डावलण्यात आलं।
त्यांची इच्छा होती पण ते घडलं नाही। त्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ आता वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या भूमिकेत पोहोचलेले आहेत का, हा सवाल निर्माण झालाय आणि त्याला बळ मिळतंय ते गुप्त झालेल्या भेटींच्या माध्यमातून। आधी कुठलाही निर्णय होण्याच्या आधी राजकीय पटलावर अशा भेटीगाठी होऊन एक प्रकारे काय मिळेल आणि काय नाही मिळणार याच्याबद्दलचे आडाखे बांधले जातात आणि या गुप्त भेटींच्या माध्यमातून छगन भुजबळ हे संपर्कात गेलेले आहेत का आणि हे संपर्कात जाणं केवळ दबाव तंत्र आहे की या पुढे जाऊन खऱ्या अर्थानं ते राजकीय निर्णय सुद्धा घेणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा राजकीय भूकंप घडवणारा हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्याला कल्पना आहे की छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत। त्यांनी आपली राजकीय कारकीर्द ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिवसैनिक म्हणून सुरू केलेली होती। शिवसेनेसाठी अनेक लाठ्याकाठ्या त्यांनी खाल्लेल्या होत्या। मुंबईचे महापौर सुद्धा ते राहिलेले आहेत, मंत्री राहिले आणि त्यानंतर आता त्यांनी एक मोठा राजकीय निर्णय, खरं तर याला पार्श्वभूमी सुद्धा आहे संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल सुद्धा। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। उदय, आजच संजय राऊत यांचं हे वक्तव्य आलेलं होतं की जर ते शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री राहिले असते। या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा, पडद्यामागे घडणाऱ्या घटना आणि हे वाक्य काहीतरी जुळतंय का? अगदी बरोबर आहे विलास तुझं, कारण छगन भुजबळ हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यानंतर त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आणि जर का ते आता पक्षामध्ये असते तर नक्कीच त्यांना मुख्यमंत्री पदाचा टिळा लागला असं थेट विधान जे आहे ते ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेलं आहे। आणि त्यानंतर एकूणच राजकीय ज्या पडद्यामागच्या हालचाली आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। गेले 2 आठवडे सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ जे वक्तव्य उदय मी तुम्हाला थांबवतो। शैलेंद्र तनपुरे आता